मंडळी कसे आहात? नक्कीच तुम्ही मजेत असाल, आनंदी असाल, हो की नाही? आज व्हिडिओज करण्यास कारण की आजकाल काय होतं ना, वाढत्या सोशल मीडियाच्या वापरामुळे आपण मुलांकडे दुर्लक्ष करत चाललेलो आहोत. मला तरी असं वाटतं. कारण काय होतं, आपण मोबाईल घेतो, लॅपटॉपवर काम करतो, टी व्ही पाहतो, स्क्रीन टाईम वाढला आहे आणि एक एक मुलगा असल्यामुळे त्यांनाही ती सवय लागली. मोबाईल, मम्मी काही कामात असेल किंवा पप्पा वर्क फ्रॉम जॉब करताय, त्यासाठी मुलांना शांत बसण्यासाठी कधी कधी मोबाईल दिला जातो किंवा कोणी घरी आलं किंवा काही मीटिंग असेल तर मुलांना मोबाईलचं ऑप्शन खूप बेटर वाटतं आणि ते तासनतास मोबाईलमध्ये खेळत असतात. परंतु तुम्हाला खरं सांगू का, त्यांच्यासाठी तुम्ही रोज 1 तास तरी द्या. ते किती खुश होतात बघा, किती मजा करतात ते. कसं आहे ना, आपलं जसं जसं वय वाढतंय तशी आपली तब्येतमध्ये आजाराचे प्रमाणही वाढतं. सर्दी, खोकला, डायबिटीज, हायपरटेन्शन जे काही क्रिटिकल आजार आहेत ते चालू होतात. कारण त्याचं असं आहे की तुमचं सकाळचं उठणं किंवा जी काही तुमची शहरी लाईफस्टाईल आहे, कामामुळे थोडीशी बिघडत चालली. त्यामुळे त्याचा सगळा परिणाम हा शरीरावर होतो. मग तुमची जाडी वाढते किंवा मग तुम्हाला बाकीच्या गोष्टी मेंटेन करण्यासाठी गोळ्या घ्याव्या लागतात, तेलकट, बाहेरचं खाणं. त्यामुळं काय होतं, आपली तब्येतीचे पूर्ण 12 वाजलेले आहेत. खरं तर मुलांना वस्तू लागतच नाही. जर आपण त्यांना वेळ दिला, त्यांचं कौतुक केलं, त्यांच्यासोबत क्वालिटी टाईम स्पेंड केला, तर त्यांना आनंद होतो. आणि कसं होतं, आपण ज्यावेळेस कामात असतो त्यामुळे ते पण त्यांच्या धुंदीत असतात. टी व्ही बघणं झालं किंवा मोबाईल बघणं झालं, त्यांचं स्कूल मॅनेज करून, अभ्यास मॅनेज करून तेही स्वतः बिझी करून घेतलेले त्या मुलांनी आजकालच्या. पण यामुळे मैदानी खेळ झालं किंवा बाकीच्या गोष्टी आहेत त्या विसरत चाललेल्या आहेत. सांगायचं एवढंच की मुलांना वेळ द्या, मुलांचं कौतुक करा, त्यांना प्रोत्साहन द्या. आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. लवकर भेटू, तोपर्यंत काळजी घ्या. धन्यवाद, बाय बाय. आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. भेटूया लवकरच, तोपर्यंत काळजी घ्या. बाय बाय.